नमस्कार. आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपाला मोठा धक्का. 2 बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात, माजी मंत्र्याचाही त्यात समावेश. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे 2 बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 2 बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कोल्हापूरचे भाजपाचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली. समरजित घाटगे येथून लढण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचं समजतंय. तर इंदापूरमध्येही विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढतील, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. उद्या होणाऱ्या महायुतीत जाहीर सभेला देखील समरजित घाटगे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आहे. समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीतच प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवारी देण्यासाठी शरद पवारांनी ही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील यांची मात्र वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं कळत आहे. महायुतीत इंदापूरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द देण्यात आला नाही. गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटलाचे गाव भेट दौरे सुरू आहेत. आज वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदारसंघात शक्ती प्रदर्शन ही करणार आहेत. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.